मी वैष्णव वाडेकर विषय मांडतोय शेतकरी राजा जगाचा पोशिंदा बळीराजा। खरतर शाळेचा पहिला दिवस सुरू होतो, वर्गामध्ये बोलकीचे सत्र चालू होते। तुमचे गाव काय, तुमचे नाव काय वगैरे वगैरे प्रश्न विचारण्यात येते। कुणाचे वडील डॉक्टर होते तर कुणाचे वडील इंजिनियर होते, कुणाचे वकील तर कुणाचे पोलीस होते। पण एका मुलाचा नंबर येताच तो पटकन उभा राहिला आणि त्याने चटकन उत्तर दिलं, माझे बाबा शेतकरी आहे। असं त्याने म्हणताच त्याला संपूर्ण वर्ग हसू लागला। त्यावेळी तो सरांना म्हणाला, सर मी नाही म्हणत, या साऱ्यांचा दाता खोटा आहे, पण काळ्या आईची शपथ सर, या साऱ्याहून माझा बाप मोठा आहे। रात्रंदिवस राबत असतो, घाम गाळतो, रक्ताचं पाणी करून जीवन जगत असतो, म्हणून तुम्ही आम्ही जगतो। काड्या कुड्याचं दिन त्याचं, पण साऱ्या जगाला भाकर देतो, आणि साऱ्या जगाला भाकर देणारा माझा बाप शेतकरी राजा कधी कधी उपाशी पोटी झोपतोय। माहित नसताना पाऊस येईल की नाही तरी हजारो रुपये मातीत घालतो। खरंच सर, तो माती संग जुगारच खेळत असतो। सगळे लोक जगण्यासाठी जुगार खेळतात, पण माझा बाप जग जगवण्यासाठी जुगार खेळत असतो, आणि याच जगविण्याच्या जुगारीमध्ये सर तो नेहमीच हरतो। म्हणूनच सर, माणुसकीच्या गावामध्ये अजूनही त्याची वस्ती आहे। सर, माणुसकीच्या गावामध्ये अजूनही त्याची वस्ती आहे, पण खरंच सर माझ्या बापाची मरणासंग दोस्ती आहे, माझ्या बापाची मरणासंग दोस्ती आहे। म्हणूनच आज शेतकरी आत्महत्या का करतायत असं म्हणतात ना, थकलेल्या वाटसरूला सावली हवी असते, पण त्या सावलीचं सुख त्या सावलीलाच नसतं। या उक्तीप्रमाणे शेतकऱ्याने पिकवलेल्या कापसाला कमी भाव देऊन त्याच कापसावर प्रक्रिया करून मिळणाऱ्या कपड्यांना जादा भाव दिला जातो। शेतकऱ्याने पिकवलेल्या तुरीला कमी भाव देऊन त्याच तुरीवर प्रक्रिया करून मिळणाऱ्या तुरीच्या डाळीला जादा भाव दिला जातो। अरे शेतकऱ्याने पिकवलेल्या सोयाबीनला कमी भाव देऊन त्याच सोयाबीनवर प्रक्रिया करून मिळणाऱ्या सोयाबीनच्या तेलाला जादा भाव दिला जातो। त्यामुळेच आज शेतकरी आत्महत्या करतायत। म्हणूनच एके ठिकाणी एक कवी म्हणतो, शेतकरी आत्महत्या करू नको, अरे शिक पोरा शिक, आता लढायला शिक। शेतकऱ्याच्या पोरा आता लढायला शिक, आता लढायला नाही, आता रडायला नाही तर लढायला शिक, लढायला शिक। आणि मित्रांनो, ज्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामधल्या संभाजी उद्यानामधला राम गणेश गडकरींचा पुतळा तोडला, त्यावेळी आपले देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात, ते मराठे त्यांची संस्कृती विसरले म्हणून ते गणेश गडकरींना तोडतात। मुख्यमंत्री साहेब, आम्हाला आमची संस्कृती शिकू नका, आधी स्वतःच्या बायका कोण अमिताभ बच्चन सोबत नाचतात ते बघा। अरे आम्हा मराठ्यांची संस्कृती सांगायची झाली तर आमच्या प्रतिभाताई पाटील या राष्ट्राच्या राष्ट्रपती झाल्या, पण डोक्यावरचा पदर कधी हलू देणार नाही, ही आहे मराठ्यांची संस्कृती। आम्हाला काय शिकवता संस्कृती? म्हणूनच मी म्हणतो, आम्ही म्हणजे द ग्रेट मराठा, महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा, आमचे कर्तृत्व म्हणजे सागरी लाटा। जय जिजाऊ, जय शिवराय, हाच आमचा बायोडाटा। धन्यवाद, जय नमस्कार। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।